मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे IMA, FDA आणि ड्रगिस्ट आणि केमिस्ट दुकानदारांना सुद्धा ओढा. त्यांना सुद्धा ओढा, कोर्टात ओढा. गेले काही दिवस म्हणजे 16 जुलैला डॉक्टर बाहुबली शहा होमिओपॅथी महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलचे जे रजिस्ट्रार आहेत ते आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले होते. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते उपोषण कशासाठी होतं तर CCMP कोर्स जो देण्यात आला होमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी की ग्रामीण भागातली वैद्यकीय सेवा सुधारण्याच्या दृष्टीने हा निर्णय हा सर्वस्वी राज्य सरकारनं घेतलेला आहे. हा परस्पर होमिओपॅथी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र होमिओपॅथी काउन्सिलनं घेतलेला निर्णय नाही. हा राज्य शासनानं राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवण्याच्या दृष्टीनं घेतलेला निर्णय आहे. पण नेमका 10 वर्ष हा कोर्स विधिवत चालू असताना त्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IMAचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं, इंडियन मेडिकल असोसिएशनचं, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यावर स्टे आणलेला आहे. आणि आता अगदी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या सगळ्या होमिओपॅथीच्या ग्रुपवर अनेक पोस्ट दिवसभरामध्ये फिरत असतात. त्यापैकी एक पोस्टवर माझं लक्ष खूप दिवस गेले काही दिवस केंद्रित झालंय. ते म्हणजे बरेच जण सांगतायत की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा, सगळ्या जिल्हावार तालुकामधून गाव पातळीवरून सगळ्यांनी निवेदनं पाठवा की हा CCMP रजिस्ट्रेशन आपण करावं आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांच्या या रास्त मागणीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी हा पत्रावर प्रत्येकानं करावा आणि केलाच पाहिजे. नो डाऊट केलाच पाहिजे. परंतु मित्रांनो, मी माझ्या व्हिडिओजद्वारे अनेक गोष्टी मी विशद करत आलेलो आहे. आज मी जे म्हणणं मांडणार आहे की आपणही इतकं हतबल होण्याचं कारण नाहीये. जर IMAनं कायद्यावर बोट ठेवलं असेल आणि FDAनं जर कुठला तात्काळ, कारण काही बातम्या अशा पण आल्या की आमच्या गावातले मेडिकल स्टोअरवाले आता औषधं देत नाहीत, आमचं प्रिस्क्रिप्शन ऑनर करत नाहीत, आम्ही लिहून दिलेली औषधं मेडिकल स्टोअरवाले देत नाहीत, या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. काहींनी कुठल्या तरी जिल्ह्याच्या FDA म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयानं, मला आता नक्की ठिकाण परभणी किंवा अकोला असं कुठलं तरी पत्र, परंतु व्हॉट्सअपवर ते फिरतंय की या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये अमुक यांना डिग्री धारकांना औषधं देऊ नयेत अशी पत्रकं निघाल्याचं वाचनात येत आहे. वस्तुस्थिती माहिती नाही. आता त्या भागातले डॉक्टरच आणखीन त्याच्यावर विस्तृतपणे सांगू शकतील. असो, पण IMAनं कायद्यावर बोट ठेवलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे आणलेला आहे, बरोबर. FDAनं लगेच मुख्यमंत्र्यांकडून कुठला लेखी आदेश निघालेला नसताना सुद्धा जर प्रिस्क्रिप्शन होमिओपॅथी डॉक्टरांचं, BHMS डॉक्टरांचं ऑनर करू नका अशा सूचना दिल्या असतील आणि ड्रगिस्ट आणि केमिस्ट असोसिएशन तालुकावार गावामधले जे त्यांच्याही संघटना आहेत यांनी पण आता सुरुवात केलेली जर असेल तर माझं म्हणणं असं आहे की यांना देखील आपण कोर्टात ओढू शकतो. कशावर ओढू शकतो तर भारत सरकारनं 328 अशी औषधं आहेत की ज्याच्यावर बंदी घातलेली आहे FDAनं. करनी और कथनी में बड़ा अंतर होता है दोस्तों. FDAनं ते त्यांच्या बाजूने सुरक्षित आहेत. त्यांनी सांगितलं की आमचे ड्रग इन्स्पेक्टर प्रत्येक दुकानाचं तपासणी करतात आणि FDA अप्रूव्डच औषध आहे त्याची खात्री करतात. 328 औषधं अशी आहेत ज्याला बंदी आहे आणि जी सर्रास वापरली जातात. तर अशा डॉक्टरांची, ॲलोपॅथीच्या डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन तुम्हाला सहजासहजी मिळतील. तुमच्या पेशंटच्या फाईलमध्येच ती प्रिस्क्रिप्शन मिळतील. ती प्रिस्क्रिप्शन काही जमा करा आणि दाखल करा ना केस. जे अक्रॉस द काउंटर विकतायत ना सेरिडन वगैरे, या सगळ्यावर बंदी आहे. केमिस्टच्या काउंटरवर पुढे गेल्याच सगळं दिसतं. डोक्याची गोळी द्या आणि संडासची गोळी द्या.
डायरेक्ट केस टाका, ह्या कॉम्बिनेशन्सला बंदी आहे. यालाच म्हणतात FDC, फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स. मी अगदी उदाहरणादाखल तुम्हाला काही गोष्टी सांगतो. विटॅमिन्स विथ अनाल्जेसिक्स याची भरपूर कॉम्बिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतील. या विटॅमिनच्या बरोबर हे एक, म्हणजे या पेन किलर बरोबर हे एक विटॅमिन ऍडेड विथ विटॅमिन B12, B6, तोंड येऊ नये वगैरे म्हणून, त्याला बंदी आहे. कॉर्टिकोस्टिरॉइड्स विथ अदर ड्रग्स याला बंदी आहे. ऑक्सिटेट्रासायक्लिन याचं जे ओरल सस्पेन्शन आहे त्याला बंदी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह. गणपती आलेत जवळ मित्रांनो. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, ओरल L, ओरल G, ज्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन आहे, याला FDA ची बंदी आहे. FDC अंतर्गत, फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनच्या अंतर्गत या गोळ्यांना सुद्धा बंदी आहे. अँटी अस्थमॅटिक कफ सिरप, एक्सपेक्टोरंट म्हणून जे वापरतात, याला बंदी आहे कायद्यानं. पण कसं आहे ना की कुछ जान के चलो कुछ मान के चलो, म्हणजे एक नियम घालून द्यायचे, ते पाळलेच पाहिजेत असं बंधन यांना नाहीये, असं त्यांचा समज आहे. IMAचा असा समज आहे की आपल्याला कुठलीही बंधन नाहीये. ही जर औषधांची लिस्ट बघितलीत ना, आणि ती गुगलवर सहज तुम्हाला उपलब्ध आहे, ती मेडिकल स्टोअर सुद्धा तुम्हाला रिकामी करायला लागतील. गावातली मेडिकल स्टोअर सुद्धा रिकामी करायला लागतील. एवढा स्टॉक आहे प्रत्येकाकडं. तो स्टॉकिस्ट, तो मॅन्युफॅक्चरर होऊ द्या ना. जर आपण पडायचंच आहे ना, तर ह्यांना घेऊन पडायचं. एवढं लेचपेचं धोरण ठेवायचं नाही, एवढं हतबल व्हायचं कारण नाही. लक्षात घ्या, भरपूर औषधं आहेत. कॉम्बिनेशन ऑफ एनाल्जिन विथ अदर ड्रग्स, निमिसलाइडचं कॉम्बिनेशन, निमिसलाइड पॅरासिटामॉल कॉम्बिनेशन, पॅरानिमी, किती कॉम्बिनेशन्स आहेत. ऍसिलफेनॅक सोडियम विथ डायक्लोफेनॅक सोडियम, किती कॉम्बिनेशन्स आहेत. त्याला बंदी आहे. याला FDA ची बंदी आहे, कागदोपत्री बंदी आहे. वापरात सर्रास आहे, सर्रास वापरात आहे. आणि हे चांगले चांगले कन्सल्टंट वापरतात, हीच औषधं वापरतात, जी, कारण त्यांचा इलाज नाहीये, मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे तेच वापरायला लागतं. तो MR येतो, त्या पत्रावळ्या अशा उलट्या पालट्या करतो, दाखवतो याच्यामध्ये हे टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये ते ऍडेड विथ झिंक आहे, ऍडेड विथ विटॅमिन D. विका, प्रिस्क्राईब करा. तुम्हाला परवानगी नाहीये ना. कायदाच दाखवायचा म्हणलं तर आपण पण कायदा दाखवला पाहिजे, आपण पण कायदा दाखवला पाहिजे. हे 328 औषध आहे. तुम्हाला असे हजारोने डॉक्टर्स आणि मेडिकल स्टोअर्स सापडतील, कारण पेशंटच्या फाईलमध्ये प्रिस्क्रिप्शन पण असतं आणि त्याचं बिल पण असतं. त्याचे फोटो काढा, नाहीतर काढून घ्या सॅम्पल म्हणून, आणि त्या केसेस दाखल करा. त्याच्यातली औषधं चेक करा गुगलवर की याच्यातली कॉम्बिनेशनची कुठली आहेत, FDC अंतर्गत कुठली आहेत. बहुसंख्य आपल्याकडे FDC अंतर्गतचीच औषधं प्रचलित, जे व्यवहार जो आहे तो त्याच्याद्वारेच होतो. फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन ऑफ विटॅमिन B1, B6 आणि B12, B कॉम्प्लेक्सची कुठलीही गोळी घ्या, याला कायद्यानं बंदी आहे. ही बंदी आहे 1 जानेवारी 2001 पासून. बोला, विटॅमिन B12, B6, B1 आणि त्याचे बी कॉम्प्लेक्स, त्या ब जीवनसत्वाच्या अंतर्गत येणारी सगळं, म्हणजे पार सुप्राडीन, बेकोसूल, विटकोफॉल, सगळं जे काही आहे ते सगळ्यावर बंदी आहे. करा तयारी. केमिस्टवाले पण तुमच्याकडे तोंड मान वर करून, तोंड वर करून बोलतायत ना गावामध्ये, किंवा कोणाला म्हणतायत ना तुझे औषध देणार नाही, त्याला सुद्धा रस्त्यावर आणता येऊ शकतं. केसच दाखल करा त्या ठिकाणी, तुमच्या पोलीस स्टेशनला केस दाखल करा, डॉक्टरवर पण केस दाखल करा. काय एकदा लढाई करायचीच आहे ना. हे सगळंच FDA सुद्धा न्यायालयात जाऊ दे की FDAनं ही सूची जारी केलेली आहे 328 ड्रग्सची, आणि हे त्याप्रमाणे काम करत नाहीत. सरकारी यंत्रणा आहे ती, पण ती काम करत नाहीये. मग त्यांना दाखवून द्यायला पाहिजे ना तुम्ही. तुम्ही म्हणजे मी सुद्धा त्याच्यातच आलो. आपण फिनाइल बार्बिटोन विथ अँटी अस्थमॅटिक ड्रग्स, 1 जानेवारी 2001 पासून यावर बंदी आहे. आणि लेट्रोज,
लेट्रोज ही गोळी इन्फर्टिलिटीमध्ये ओव्युलेशनसाठी, ओव्युलेशन चांगलं होण्यासाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा चौथ्या दिवसापासूनची घ्यायला सांगतात. 5 दिवस किंवा 1 आठवडा. याच्यावर 12 ऑक्टोबर 2011 पासून बंदी आहे. मित्रांनो, याची यादी खूप मोठी आहे, परंतु हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कांच के घर में रहने वाले लोग दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंक सकते, दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. त्यामुळं एवढं हतबल होण्याची गरज नाही. FDA असेल, IMA असेल, ड्रगिस्ट आणि केमिस्ट यांना सुद्धा त्यांची जागा दाखवू शकतो आपण. एक महत्वाची गोष्ट ही. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट अशी आहे की 4 ऑगस्टला त्याची काहीतरी हिअरिंग आहे. हे मुद्दे जे आहेत हे पण आपले सन्माननीय वकील किंवा जी केस प्रेझेंट करतात त्या लोकांनी प्रसंगी आपण याच्यावर पण तुटून पडलं पाहिजे. व्हाय नॉट? जर ते आपल्या अब्रूची लक्तरं, होमिओपॅथीच्या अब्रूची लक्तरं या CCMP कोर्सच्या निमित्तानं जर काढत असतील तर आपलेही हात बांधलेले नाहीत. आपणही उतरू शकतो. एकदा नंगे से खुदा भी डरता है. एकदा कपडे काढलेच तर काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळं आणि कोणीही हतबल व्हायचं कारण नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, जरी मी होमिओपॅथी कन्सल्टंट असलो ना, तरी तुम्हाला असं वाटेल की अचानक मी आता होमिओपॅथी कसं प्रॅक्टिस सुरू करू. मी तुम्हाला चरितार्थ तुमचं जीवन चालू राहील, किंबहुना कदाचित तुम्ही आता जी जनरल प्रॅक्टिस करता त्यापेक्षाही तुमचं जीवनमान सुधारेल अशी काही होमिओपॅथिक औषधं, त्याच्यासाठी आपण वेगळा कार्यक्रम घेऊ. आपण झूम मीटिंगवर भेटूयात. वाटल्यास मी सांगेल कुठल्या तरी मित्रांना की आपण हे कोऑर्डिनेट करूयात. अशी काही 50 एक औषधं आणून ठेवा ना, तुमच्या रोजच्या वापरामध्ये ठेवा आणि तुमच्या पेशंटला फरक पडलाच पाहिजे. तुमच्या दैनंदिन ज्या सर्दी, ताप, खोकल्या सगळ्याची जी औषधं आहेत ना, तुम्हाला ती होमिओपॅथीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. उलट पेशंट खुशीनं ती तुमच्याकडून घेतील, कारण तुम्ही होमिओपॅथीचा सखोल 5.5 वर्ष अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळं कोणी उपाशी तर मरणार नाही, पण जर आपल्याला कोणी रस्त्यावर आणत असेल तर आपण अशा मंडळींना रस्ता दाखवू शकतो. अगदी FDA सारखी सरकारी यंत्रणा सुद्धा आपण कायद्यानं कामाला लावू शकतो, कारण त्यांच्या नाकाखालून, जसे नाकाखालून देवाभाऊ म्हणतात ना, नाकाखालून तुमचे 50 आमदार गुवाहाटीला गेले, तसं FDAच्या नाकाखालून ही औषधं मेडिकल स्टोअरमध्ये दाखल होत आहेत. आणि मेडिकल स्टोअरवाला जर तुम्हाला शहाणपणा शिकवत असेल तर त्याला शिकवण्याची सुद्धा वेळ आता आलेली आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हनुमान, जय होमिओपॅथी.